किलोमीटर आहे हे डिस्टन्स, हे स्थळ. आणि इथे तुम्ही बघू शकता आज आपण आलो आहोत ड्रीम एशिया. तुम्ही बघू शकता कसा आहे ड्रीम एशिया. आणि आता आपण चाललो जेवण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत मस्ती स्विमिंग. तर तुम्ही बघू शकता आपण समोर समोर चाललो. आपण याला समोर पण घेऊ शकतो. आता तुम्ही बघू शकता माझे भाऊ समोर गेले. आता बहुत समोर ते बहुत मस्ती खोर आहे. तुम्ही ऐकू शकता. चला आता समोर चला. अरे बंद हो जाएगा वो खाने का. वापस झाला आता झाला. अरे झाला नाही आता वेळ झाला. चला 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 बस आता. अरे काहीच नाही पाहत यांना, काहीच पाहत. फक्त फोटो काढायचा बस. अरे तुम्ही अरे क्या बाल बांध के रखे हुए आसपास सामान. इंसान सामान रहो ना, इंसान का सामान रहो. क्या इंसान का सामान रहो थोड़ा.
लिमिटचा म्हणून ट्रेन एशियाचा. जेव्हा तुम्ही त्या दारामध्ये आतमध्ये प्रवेश करत एंट्री करता तुमचे जे इथे तुम्हाला बुकिंग दिले जाते आणि तुम्ही तुम्हाला पुढे जायचं आहे. आता आपण चालू कॅन्टीन करतो. कॅन्टीन दादा कॅन्टीन. ये लोग खूपच आलो जेवणाच्या कॅन्टीनमध्ये. तुम्ही बघू शकता ही कॅन्टीन कशी आहे, कशा प्रकारे इथे व्यवस्था आहे. चलो ना काटो ना. अरे बच्चों को छोड़ दो, तुम तो बड़ी बना.
विषयामध्ये तुम्ही बघू शकता ड्रीम विषयामध्ये कशा प्रकारचं इथे म्हणजे नियोजन केलेलं आहे. नियोजनामध्ये स्विमिंग पूल्स आणि खूप विविध प्रकारचे इथे म्हणजे आयटम्स आहेत ज्याचा उपयोग करून आपण आनंद घेऊ शकतो. शांत आणि निरोगी एक स्वप्नासारखं आहे. ड्रीम विषयाचा प्रोजेक्ट असा आहे मला तरी पहिल्यांदाच नागपूरला म्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारचा आणि सुंदर आता आपण खूप जागी म्हणजे पर्यटन केलं त्या जागी अशा प्रकारचं म्हणजे ते पहिल्यांदाच म्हणजे अशा प्रकारचं सुंदर नियोजन केलं. आसपास किंवा नागपुराच्या बाजूपासून 50 किलोमीटर दूर आहे अंतरावरती आहे. आणि हा प्रोजेक्ट म्हणजे सर्व प्रोजेक्ट्सपैकी जे फार्म हाऊस प्रोजेक्ट असतील किंवा अजून काही जे प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे आनंद घेण्याचे त्याच्यापैकी सर्वात बेस्ट मला वाटत आहे. आजच्या स्थितीमध्ये सर्वात सुंदर हा प्रोजेक्ट वाटत आहे. हे 40 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या आपण म्हणजे त्यांचा आपण आनंद घेऊ शकतो, उपभोग घेऊ शकतो. हा ड्रीम एशिया प्रोजेक्ट आहे. आम्हाला त्याबरोबर आणि आम्हाला पासेस मिळाल्या होत्या त्या प्रोग्रामच्या म्हणजे या स्पॉटच्या. तर त्या पासेसवरती आम्हाला फक्त 500 रुपये प्रति व्यक्ती त्याच्यामध्ये जेवणसुद्धा सर्व इन्क्लुडिंग आणि सर्व जेवढे पण 40 प्रकारचे खेळ आहेत प्रकार आहेत एन्जॉयचे ते सर्व आम्हाला त्या 550 रुपयामध्ये मिळणार होते. आणि आम्हाला 9 लोकांना 4700 रुपये खर्च आला आहे. त्याच्यामध्ये अजून बाथरूमचं वेगळा द्यावं लागते आणि स्टोरेज रूमसाठी लॉकरसाठी वेगळं 200 रुपये लागते आणि बाथरूमचा पैशानंतर परत मिळते वापस केल्यानंतर. तर फक्त आपल्याला इथे जे स्टोरेज आहे लॉकर रूम आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे पैसे लागतील. बाकी अन्य पैसे आपल्याला म्हणजे रिटर्न मिळतील. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा प्रोजेक्ट आहे. परिसराला शोभिवंत करत आहेत.
2, 1, go! तर मित्रांनो, हे आहे ड्रीम ह्याचं सर्वात मोठं आणि सर्वात उंचीवरचं म्हणजे हा एक पडाव आहे किंवा ॲडव्हेंचर आहे. या ठिकाणी सर्वात उंचीवरचं हे ॲडव्हेंचर आहे. त्या ठिकाणी एक मशीन आहे, त्या मशीनच्या सहाय्याने आपल्याला इथे खाली आणलं जाते आणि त्याची स्पीड इतकी असते की त्याचा आनंद, त्या स्पीडचा आनंद आणि या उपकरणाचा आनंद एक वेगळा आनंद असतो. आणि हा आनंद आमचे मोठे बंधू आणि माझा विज्ञान या दोघांनी घेतलेला आहे. तर हे एक सर्वात उंचीवरचं हे ठिकाण आहे आणि हे सर्वात उंचीवरचं म्हणजे एक ड्रीम म्हटलं तर आपण त्याला म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही. अशा प्रकारचं एक उंचीवरून करण्यात येणारं हे एक ॲडव्हेंचर आहे. ह्या आजूबाजूचा परिसर कशा प्रकारे आहे, हिरवागार पूर्ण परिसर आहे आणि या हिरव्यागार परिसरामध्ये या सर्व बाजूने पसरलेला हा हिरवी मंदराई पूर्ण आणि या हिरव्या मंदराईच्या मध्यामध्ये हा ड्रीम एशी हा प्रोजेक्ट यांनी साकारलेला आहे. हा प्रोजेक्ट एकंदरीत बघता आम्हाला म्हणजे सर्वांना हा प्रेक्षणीय आहे. फक्त याचा एकच प्रॉब्लेम आहे की आता हे थोडं सीझन ऑफ आहे, त्याच्यामुळे याचं म्हणजे प्राईस कमी आहे. प्राईस जास्त वाटते कधी कधी, त्याच्यामुळे लोक यायला म्हणजे नकार करत. परंतु आता मी जेव्हा आलो तर आपण आहे त्यामुळे हा प्रोजेक्ट अतिशय आवडलेला आहे आणि दुसरा सर्वात बेस्ट असा प्रोजेक्ट आहे ना या क्षेत्रामधला, नागपूरच्या आसपासच्या परिसरामधला सर्वात सुंदर प्रोजेक्ट आहे हा. आणि हा बघा इथे मैत्रे सॉरी असंग इथे आहे, असंग हा असंग आहे खाली इथे. हा पाण्याच्या जलधारा आहेत. या पाण्याच्या जलधारातून बसून सामोरून आपल्याला तो तलाव पूर्ण करावा लागतो. अशा प्रकारे नाल्या इथे बांधलेल्या आहेत प्लास्टिकच्या आणि याच्या नाल्याच्या माध्यमातून घसरपट्टी आहे. आणि घसरपट्टी पाण्याने आपण अतिवेगाने खाली जातो आणि त्याचा आनंद जो येतो तो वेगळा असतो. मारा मारा पकड़ा 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 पकड़ो है ना पकड़ा 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 एडवेंचर पार्कला चाललो पप्पा. आता आपण एडवेंचर पार्कला चाललो इकडेच्या बाजूच्या
तर मित्रांनो, आपली ही ती जे पाण्याचा जो आनंद आहे किंवा पाण्याचे जे ॲडव्हेंचर्स आहेत ते संपलेले आहेत. आता आपण निघणार आहोत दुसऱ्या ॲडव्हेंचर करता, रोप ॲडव्हेंचर आणि सायकलिंग ॲडव्हेंचर. तर आता आम्ही परतीच्या वाटेवरती आहोत हा पाण्याच्या ॲडव्हेंचरमधून. आणि ते रंगीबेरंगी फुलांची झाडे खूप सुंदर सजवलेली आहेत. तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे झाडाची इथे लागवड केलेली आहे. फुलांची सुंदर फुलांचं इथे रूप दिसत आहे. प्रत्येक झाडाला वेगळं सौंदर्य आहे इथे. अगदी विविध रंगाचे झाडे इथे या गार्डनमध्ये इथे प्रस्थापित केलेले आहेत. खूप सुंदर वाटतात बघायला इथले जे झाडं आहेत हे. आणि ही आहे जेवणाची कॅन्टीन. तिथे आम्ही मगाशी जेवण केलं. जेवणसुद्धा फार उत्कृष्ट होतं. आता जेवणाची व्यवस्था नाही आहे. आपण बाहेर गेल्यानंतर काहीतरी बघू, तिथे जेवण आपल्याला करायला मिळेल बाहेर आपल्याला. पण आता सध्या इथे तर जेवणाची काहीच व्यवस्था नाही. आणि बघा हे फुलं कण्हेरीचे फुलं नाही, हे कण्हेरी आणि पाकळीचे फुलं आहेत हे. शूज नाही शूज. हो, माझे शूज. माझे शूज पाहिजे. यार बिचारा कॅरी करतोय ना. पप्पा एक फोटो घ्या ना आमची फोटो व्हिडिओ पण आहे, फोटो पण चालू आहे. अच्छा, हमारे कपड़े दे देना, हमारे कपड़े. बरमुडा टी शर्ट देते तुम्हाला. पप्पा बरमुडा तुम्ही कपडे आणायला तुम्ही बघू शकता ड्रीम नेशनचं प्रवेशद्वार त्या तिथे आहे. ते प्रवेशद्वार किती उत्कृष्ट प्रकारे सजवलेलं आहे आणि त्याचं बांधकाम की खूप अगदी सुबक केलेलं आहे. सर्वात आकर्षणाचं केंद्र म्हणजे ते प्रवेशद्वाराचं वाटते. जेव्हा आपण त्या प्रवेशद्वारावरती येतो तेव्हा आपल्याला तिथे फोटो काढण्याची प्रखर इच्छा होते. आपण तिथे आपल्याला थांबवू शकत नाही तिथे फोटो काढण्यापासून. असं ते प्रवेशद्वार यांनी बनवलेलं आहे ड्रीम नेशनचं.
ॲडव्हेंचर्स आहेत, सायकलिंग, रोप वगैरे. आता बघू कोणत्या कोणत्या प्रकारचे तिथे ॲडव्हेंचर्स आहेत आणि ते आपल्याला करायला किती आनंद येणार आहे आता आपण तिथे पोहोचल्यानंतरच बघायला मिळेल. तर आता हे दुसरं प्रवेशद्वार आहे ढेमेशाचं, तिथे आपण जात आहोत आता. जाताना हा जो रोड आहे हा अगदी हिरव्याकंत झाडीने अगदी बहरलेला आहे. तुम्ही बघू शकता हा रोडच्या सिमेंटचा रोड आहे आणि या रोडच्या दोन्ही कडेला किती सुंदर अशी झाडे लावलेली आहेत. अगदी हिरवीकंच बहरदार अशी झाडे लागलेली आहेत आणि हा रोड सुद्धा सुंदर अगदी शोच्या विटांच्या माध्यमातून हा तयार केलेला आहे. हा रोड तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता इथे कशा प्रकारे इथे रोडची रचना अतिशय सुंदर आणि सुगम रीतीने केलेली आहे. ही झाडी आहे, ही जी झाडी आहे ही एक नवीन प्रकारची झाडी आहेत. आता या काही 3-4 वर्षाच्या काळामध्ये ही झाडी आता आपल्याला प्रकाशाने बोलणं अशी आढळतात. जिथे जिथे शोचे म्हणजे काही असतात जे गार्डन असतात त्या ठिकाणी ही झाडे हे प्रकाशाने दिसतात आपल्याला. तर ही माझ्यासाठीच ही नवीनच आहे, 5 वर्षामध्ये डेव्हलप झालेली ही झाडी आहेत. काहीतरी नवीन प्रयोग आहे झाडांचा. म्युझिक बॉक्स बघू शकता इथे. हा झाडीच्या मधामध्ये खाली हा म्युझिक बॉक्स आहे बघा. तर हा एक बलून आहे आणि या बलूनमध्ये अपंग आणि रेयांश दोघंजण ह्या बलूनमध्ये बसलेले आहेत. बघा हा बलूनचा आनंद घेत आहेत. पाण्यावरती हा बलून तरंगत आहे आणि हा बलून आहे त्यामध्ये हवा आहे संपूर्ण आणि या बलूनला स्वतःच्या ताकदीने याला घुमावं लागते आणि इथे ती पैसे करून इथे एक प्रकारे उडावं लागते. हा एक वेगळा आनंद इथे एक म्हणजे बालमित्र
सांग. Oh my God! तिथे नको तिथे. बरोबर फोटो काढतो. सांग रियांश. गेला एक राऊंड घे ना पूर्ण. थांबा. तो समोर आहे, समोर समोर आहे. हा, तोच आहे, तोच आहे. हा, तोच आहे, तोच आहे. हा, तोच आहे, तोच आहे. हा, तो. मित्रांनो, आपण इथे काही कलाकार बघत आहोत. डान्स कलाकार असतो. गो जा आपल्या जा. यांची वेशभूषा खूपच अप्रतिम आणि सुंदर आहे आणि हे बघायला खूप स्मार्ट लुकिंग आहे. सर्व जे कलाकार आहे, कलावंत आहेत. हा, फोटोच चालू आहे. वा वा, खूपच छान, खूपच छान, खूपच छान. थोडं नदी का. हां, 1 2 रेडी 10. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त, छान.
आहे